तर परत आज आम्ही शेतात जाणार आहे. तर आज शेतात जाण्याचा विषय आहे की पोपटी बनवणार. हे माझ्यासाठी नवीन असेल आणि तुमच्यासाठी कदाचित हे नवीनच असेल. तर पोपटी म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. पोपटी बनवण्यासाठी आम्हाला तुरीच्या आणि वालाच्या शेंगा घ्यायच्या होत्या. ते घेण्यासाठी आम्ही निघालो हिरांद्रीमध्ये. बरंच फिरलो पण आम्हाला भेटल्या नाही, कारण आचारसंहितेमुळे बरेच भाजीपाल्याचे दुकान बंद होते. वाघबिळे नाक्यावर एक शॉप चालू होती. त्या ठिकाणी भाऊजींनी वालाच्या शेंगा घेतल्यात आणि तुरीच्या सुद्धा शेंगा घेतल्या. आता इथं मटकी घेण्यासाठी आलो होतो. आता मटकी आणि मला शेंगा घेतल्यात आम्ही. बघू, या दुकानातून परचेस केलंय. आता निघणार आहे घरी. काय रे डोंगरात गेलेल्या फोटो करता आम्ही ब्लॉग शूट करतो ना. व्हिडिओ बनवतो ना, युट्यूबला टाकतो. माझा नको रे. मग काय फाटी काय घरी जायला पाणी गरम करायला. पाणी गरम कराय. हा, हे बघा, ही आई आमच्या इथंच राहते डोंगरी पाड्याला. भेटले, घरही जात आहेत आता. सर या. आणि कुठं पण माझा हा, दाखवतो. आज आम्ही परत फ्रेश होऊन आज शेतात चाललोय. पोपटी बनवणार आहोत आणि ते पोपटी माझ्यासाठी नवीन आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा नवीनच असेल. तर बघू, पूर्ण सामग्री घेऊन आम्ही शेतामध्ये जात आहोत. नेहमीप्रमाणे आज सुद्धा शेतावर मजा आणि मस्ती मारणार आहेत. यावेळेस क्रिकेटसुद्धा खेळणार आहे. तर बॅट वगैरे घेऊन सोबतच आलो आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, आत्ता एक आई भेटलेली, ती फाट्या जाळण्यासाठी घरी घेऊन जात होती. आजसुद्धा आम्ही आदिवासी लोक डोंगरातल्या लाकडांचा उपयोग करतो. शेरी पण शांत बसलेली आहे आणि पोपटी बनवायची सामग्री तुम्ही बघू शकता. वालाच्या शेंगा, बटाटे, चिकन आहे आणि अंडी पण आहेत. सगळे साफ करायला घेतलेत. आपल्याला पोपटीसाठी लागणारी सर्व सामग्री, जे बटाटे, चिकन, वालाच्या शेंगा आणि तुरी आहेत, त्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. हे पोपटी बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? चिकनचं आहे, त्याच्यानंतर हे वालाच्या शेंगा आहेत, हे तूर आहे आणि बटाटे आहेत आणि अंडे आहेत. बटाट्याला आपण आता काप मारतोय, म्हणजे 4 बाजूने ते कापायचं. त्यात तो मसाला भरण्यात जाणार जो आपण घरी बनवलेला आहे. त्यासाठी याचा आपण काप मारायचे त्याला. मसाले दे. मग या मसाल्यामध्ये कशाचा वापर केलेला आहे? कुठले मसाले आहेत? घरचाच मसाला आहे, मिरच्या आहे, त्यानंतर कोथिंबीर आहे, अद्रक आहे आणि लसूण आहे. आणि त्याच्यानंतर हे मसाला, हळद, घरचा वाटलेला मसाला आहे, लाल मसाला. हो, पाणी पिलाय तिने. मसाला मिक्स झालेला आहे आणि बटाटे सुद्धा कापून झालेत. हे अशा प्रकारे बटाट्यामध्ये मसाला भरला जातोय. हे बघू शकता, तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा यामध्ये सुद्धा थोडा मसाला मिक्स केला जात आहे. आणि हे माझ्यासाठी एक युनिक आहे. पहिल्यांदाच मी पाहत आहे का पोपटी म्हणजे काय असतं आणि कशा प्रकारे बनवली जातं. चिकन मध्ये सुद्धा मसाला मिक्स करणं चालू आहे आणि बघू शकता आपले सगळे मसाले मिक्स झालेले आहेत. आणि बिरू मटकी घेऊन आलाय. आपल्याला याच मटकीमध्ये पोपटी बनवायची आहे. हे भाताच्या पेंड्या आहेत, त्या आता ओल्या करून घेत आहो, जेणेकरून आपल्याला मटक्यामध्ये खाली ते टाकता येतील. ते थोडंसं ओलं गेलं, याला बोरंड्याचा पाला बोलतात. हे खाली ठेवले होते, याचा स्मेल चांगला येतो. आणि खाली आपण जो भाताचा पेंडा आहे तो ठेवलेला आहे ओला करून. जेव्हा त्याची वाफ निघणार, त्या वाफ्यावरती हे सर्व शिजणार. आता बघू शकता, मटकीच्या बुडाला भाताच्या भिजवलेल्या पेंड्या टाकल्यात आणि तो पाला टाकला आहे. त्या पाला आणि पेंडीच्या माध्यमातून त्याच्या वाफेवर हे सगळं शिजणार आहे.
त्यामध्ये आता शेंगा टाकत आहोत आणि चिकनसुद्धा टाकणार आहोत. आणि हे सर्व चिकन, बटाटी, अंडी, शेंगा हे एक एकाने आपण त्या सर्व मटकीमध्ये गोल टाकणार आहोत. त्यानंतर हे आपण मटकी लावणार आहोत त्या ठिकाणी आणि याला 20 मिनिटं आपण शेक देणार आहोत. हे बघू शकता अंडेसुद्धा टाकून झालेत आणि मटकीसुद्धा आपली एकदम पूर्ण फुल भरलेली आहे. आता त्याला आपण पॅक करणार आहोत. ही गवताची पेंडी आहे जी ओली केली होती ती आपण वरून लावणार आहोत त्याला. मटकीचं वरचं जे तोंड आहे ते आपण पूर्णपणे भाताच्या पेंडीने पॅक केलं आहे आणि थोडं तो पाला आहे त्या पाल्याने सुद्धा ते पॅक करणार आहोत. आपण थोडंसं खाली ओलं करतोय जेणेकरून जेव्हा आग जळेल अरे नाही तर त्याची उष्णता निघेल आणि त्या वाफेने आतमध्ये सर्व शिजेल. तुम्ही आता इथं शेंगा ठेवल्यात त्याचा काय प्रकार काय? आता आपण जेवढं शेंगा आणि चिकन याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे काढून बघू शकत नाही त्याकरता आपण खाली ठेवलेलं आहे. हे आपण मटका काढून बघू शकतो की ह्या शिजल्यात का नाही. ह्या शिजल्या असतील तर याच्या आतलं मधलं जे मटेरियल आहे ते शिजलं असेल. अच्छा, आता हे आपण याच्यावर असं पलटी करून ठेवणार आहे. एक पाहू शकतो एक खूप मोठं लॉजिक आहे. त्या मटक्यामधलं आपण शिजलं का नाही हे ओळखण्यासाठी सुद्धा खालून ते शेंगा ठेवल्या गेल्यात. हे पाहू शकता मटक्याच्या चारही बाजूने गवताच्या पेंड्या लावल्यात आणि याला कमीत कमी 20 मिनिटं आपल्याला जाळाचा शेक द्यायचा आहे. आणि ही घरून थोडा नाश्ता पाणी म्हणून बिर्याणी सुद्धा आणली होती. हे बघू शकता. हे बघू शकता पोपटीला आता आग लावली आहे आणि याला असं 20 मिनिटं भाजल्या जाणार. हे बघू शकता रानकेळीची पानं आहेत मोठी मोठी आणि हे आता आम्ही तंदुरी बनवण्यासाठी उपयोग करणार आहे त्याचा. तर कंटिन्यू पाहत राहा आपला व्हिडिओ आणि तुम्हाला असंच नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळेल. यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आता 3 मोठी मोठी पानं घेतलीत. चला याला मस्त स्वच्छ धुवून घेऊ. आता आपली केळीची पानं सुद्धा धुवून झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता चेरी सुद्धा फुल एन्जॉय करते शेतामध्ये आपल्या. आता चिकनमध्ये मसाला मिक्स करणं चालू आहे आणि तुम्ही बघू शकता केळीचं पान घेतलेलं आहे. त्या पानावर आपण सिल्वर पेपर ठेवलेला आहे. त्या सिल्वर पेपरमध्ये आपण चिकन ठेवून त्याला चांगल्या प्रकारे आपण बांधणार आहोत. आता चांगल्या प्रकारे सिल्वर पेपरमध्ये त्याला पॅक केलं आहे आणि तुम्ही बघू शकता केळीच्या पानात सुद्धा त्याला गोल फिरवून आपण त्याला चांगल्या प्रकारे बांधणार आहोत जेणेकरून जाळामध्ये टाकल्यानंतर ते सुटायला नको. केळीच्या पानाची ही साल आहे आणि त्या सालीनेच आपण हे पूर्ण पॅक बांधून घेतलेलं आहे आणि हे आता आपण 10 मिनिटासाठी जाळामध्ये टाकणार आहोत. या ठिकाणी आपण तंदुरी भाजणार आहे आणि बघू शकता बाजूलाच आपली पोपटी लावलेली आहे. त्या पोपटीला सुद्धा चारी बाजूनी आग चालू आहे. दहा मिनटं झालेत आपण ही तंदुरी भाजत होतो. ही तंदुरी आता भाजून झालेली आहे. यातून एक चांगला असा स्मेलसुद्धा येतो आहे. आता वेळ आहे ही तंदुरी बाहेर काढून पाहण्याची. तर चला बघू. हे बघू शकता आम्ही केळीच्या पानामध्ये तंदुरी भुजिंग केली. हे प्लेट घे रे. एकदम भारी असा स्मेल येतोय. एकदम चविष्ट. प्लेट दिसण्याला सुद्धा खूप सुंदर असे भुजिंग झालेत. बघू शकता हा लेग पीस आणि हे आपले टोटल जे तंदुरी आपण भुजिंग केली केळीच्या पानामध्ये. आणि आपली खोपटी अजून चालूच आहे तिकडे.
ए त्याचं पानापासून टाका थोडं त्याला. आता एक भुजिंग आपण टेस्ट करून बघणार आहे नेमकं झाली कशी. हे पाहू शकता तुम्ही, एक नंबर आणि चविष्ट. चेरी बी बघायला लागेल. आणि आमची चेरी बघा, ते खायला पण नाही देत. हे बघा, आता टेस्ट करू आपण. एकदम घरचा स्वाद. आणि जे डोंगरातली मेजवानी असते ना, ती खरी मेजवानी ही एक नंबर अशी टेस्ट येते. अजून आपली खोपटी सुद्धा बाकी आहे, त्याची टेस्ट कशी आहे हे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा. 20 मिनिटाच्या वरती झालेले आहेत. एकदा आपण काढून बघणार आहोत. बघ, पाणी मस्त आलेलं आहे. ते साल्ट टाक साल्ट टाक. साल्ट टाक. येणं कुठं होईल. पाण्याचं पाणी आलेलं आहे. इकडे का दाखव, इकडनं. हे बघा. चांगल्यापैकी शिजलेलं आहे. हे बघा, पाणी निघतंय. सो फायनली गाईज, मी खूप एक्सायटेड आहे हे खोपटी कशी झाली असेल ते पाहण्यासाठी, त्याची चव कशी असेल ते पाहण्यासाठी. आता आपण त्याला ओपन करून बघू. हे बघू शकता, आता आपण केली एकदम गरम आहे आणि स्मेल पण थोडा छान येतो एकदम. खाली आपण हे सॅम्पल ठेवले, आपण तिथं पाहून आणि बघू. हे खाली बघू शकता सॅम्पल ठेवलं होतं, ते एकदम चांगल्या प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. हे बघू शकता. म्हणजे आपली पोपटी पूर्णपणे आपली पोपटी पूर्णपणे तयार झालेली आहे, बघू शकता. आता आपण एका चांगल्या ताटामध्ये काढून घेऊ. आणि खरी चव तेव्हाच येते जेव्हा आपण पूर्ण निसर्गात रमलेलो असतो. आपण केळीच्या पानावर ही पोपटी काढणार आहे आणि याची चव घेणार आहोत. हे बघू शकता, आपण केळीची पाने ठेवलेली आहेत आणि आता पोपटी खायला सुद्धा आपण तयार आहेत. भाऊजी त्या केळीच्या त्या पोपटीमध्ये जी टाकलेली झाडं होती ती बाहेर काढत आहेत. तर बघू शकता त्या मटकीमधल्या शेंगा आणि अंडी आणि चिकन पूर्णपणे शिजल्या गेलेलं आहे आणि त्यातून एकदम असा सुंदर स्मेल येतोय, एक जो नॅचरली नैसर्गिक आपल्याला रानमेवा म्हणून ओळखला जातो असा. तर आता ही पोपटी जी आहे ती आपण केळीच्या पानावर टाकणार आहे आणि त्यानंतर याचं चव बघणार आहे. माझ्यासाठी एक युनिक आहे, कदाचित तुमच्यासाठी सुद्धा हे नवीनच असेल. झटका मारून टाक. झटका मारून टाक. परफेक्ट. पसरत सगळं. कॉर्नर हे बघा, अशा प्रकारे तयार झाली आणि एक असा सुंदर असा स्मेल येतोय. खूप उत्सुकता आहे याची चव घेण्यासाठी, कारण हे माझ्या आयुष्यातला प्रथम आणि नेक्स्ट लेवलचा एक्सपिरियन्स असेल याची चव. कारण हे माझ्या आयुष्यातला पहिली गोष्ट आहे जी मी पहिल्यांदाच करतोय. तेव्हा तुला अन्न काढून देतो ते खायला नको. म्हणजे मला चार. आणि चारतो बी तर हे बघू शकता, सर्वजण आपली पोपटी जी बनलेली आहे ती खाण्यासाठी बसलेली आहेत आणि एक मी सुद्धा अजून उत्सुक आहे. बस सर्वजण येण्याचे बाकी आहेत, त्याच्यामुळे थांबलोय. आणि तुम्हाला तर माहितीच आहेत, हे सगळे माझे भांजे आहेत, ते भाऊजी आहेत. चला तर आपण पोपटीची चव कशी आहे ते पाहूया. तर गाईज, आता ती वेळ आलेली आहे ज्या चवीसाठी मी आतापर्यंत उत्सुक होतो पाहण्यासाठी, जी पोपटीतली चव म्हणतात. तर बघू शकता, हा चिकनचा पीस आहे आणि बघू शकता एकदम सुंदरपणे असा म्हणजे मऊमऊत शिजला गेलेला आहे. आणि सांगण्याचा उद्देश एकच, हा फक्त वाफेवर शिजवला गेलेला आहे आणि याची आपण आता चव पाहणार आहे. खूप छान अशी चव आहे आणि
माझ्या आयुष्यातली एक युनिक चव आहे ही, जी आजपर्यंत मी कधीच मला भेटलेली नाही. म्हणून आपण शेंगा सुद्धा पाहू की कशा प्रकारे शिजल्या गेल्यात. त्याच्यात 2 प्रकारच्या शेंगा टाकल्या होत्या, एक वालाची शेंग आणि तुरीची शेंग. तर सर्वप्रथम आपण वालाची शेंगाची चव बघू. खरंच एक काहीतरी युनिक चव आणि डोंगरातली मेजवानी म्हणजे ही पोपटी, जी आज मी प्रथम टाकून बघितली. आणि ज्या तुरीच्या शेंगा आहेत त्या सुद्धा आपण पाहतोय का खरंच खूप छान आहेत. आणि अजून या पोपटीमध्ये जी मेजवानी होती ती मेजवानी ही बटाटी, ज्यामध्ये एक मसाला भरला गेला होता, त्याची सुद्धा चव तुम्हाला सांगतो. एकदम गरम आहे, सेम चिकन सारखी याची टेस्ट सुद्धा आहे. जी युनिक मेजवानी बोलले तरी चालेल. खरंच ही पोपटी एक वेळेस तुम्ही तुमच्याकडे सुद्धा ट्राय करून बघा, चव घेऊन बघा. एक तुम्हाला सुद्धा युनिक चव भेटेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा बटाटा एक नंबर असा शिजला गेलेला आहे. आणि या बटाट्यामध्ये जो मसाला आहे तो असा काढून ना ह्या चटणी वाफेवर बॉईल झालेल्या अंड्यासोबत खायचा आहे. हे बघू शकता असा. खरंच अप्रतिम अशी चव आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. करण, पोपटीची चव तुला कशी लागते? एक नंबर. अजून काय बोलू शकतो? काय नाही बोलू शकत. जाबू मीठ कमी फक्त झालाय, मीठ आणायला गेलाय वरच्यावर फक्त. करंजा खायचं पडलेलं आहे. करंजा असं वाटते की किती मी खाईन आणि किती नाही. त्याच्यामुळे करण न काही बोलता पहिलं खायचं. पहिल्यांदा आम्ही बॉईल केलेली अंडी ते पण वाफेवर ते खात आहोत. मटक्यामध्ये. चौथ्याची कशी ती बघत आहोत. जागू, 2 शब्द तू बोल. आज आपण जी पोपटी केली ती बोलू नाही शकत कारण ती गुंगी आहे. घाण करतो हा. अरे हे बघू शकता, दीपक भाऊ पुपाने माझे भाऊजी यांनी नैसर्गिक पद्धतीने नॅचरली पोपटी बनवली आहे. आणि आपण सगळ्याकडून जाणून घेऊ याची चव कशी आहे आणि काय आहे, त्यांना खाऊन काय वाटलं. तर करण, तू काय सांगू शकतो? आता हे मी पण पहिल्यांदाच खाल्ले. चवीला बी मस्त आहे. बस एवढंच मी सांगू शकतो. तर पुढे काय जागू सांगेल. जागू, 2 शब्द सांग बाळा. का पोपटी खाऊन तुला काय चव वाटली, काय आहे? मस्त बनले एकदम भारी. तुम्ही पण ट्राय करा. 10 पैकी किती स्टार देशील? 10. सत्यम, पोपटी भारी आहे आणि अंडे पण बॉईल केले भारी आहेत, ते पण वाचले. तर आता विरूला विचारा. बिरू तू सांगू? जास्त काय नाही बोलणार. माझे 2 शब्द. आता खायावर फोकस करा आणि तुम्ही पण खा घरी बनवून आणि आम्हाला पण खाऊन द्या. भाऊजी तुम्ही सांगा. मी पहिल्यांदा ही माझ्या सासरवाडीमध्ये बघितली होती आणि तिथे बघून मी हे तिथं जाणून घेतलं आणि तिथला स्वाद घेतला. आणि त्याच पद्धतीने मी पुन्हा एकदा इथे ट्राय करून बघितली आणि खरंच अप्रतिम झालेली आहे. एवढा छान स्वाद आहे आणि प्रत्येक गोष्ट अशी चांगली शिजलेली आहे, जी आपण फक्त नुसती वाफेवर शिजवली. कुठल्या प्रकारचं पाणी वगैरे काही नाही टाकता, एकदम नॅचरल पद्धतीने शिजलेली आहे. आणि खरंच तो एकदम चविष्ट आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी एकदा करून आणि ती खाऊन बघा. बघू शकता आपण ही पोपटी जेव्हा बनवली तेव्हा भरपूर होती, पण बोलण्याची इच्छा कुणाचीच नाही. पण खाण्याचं सगळं मन त्या खाण्यातनी आहे, त्या पोपटीवर आहे. बघ, कधी मी खातो, कधी पोटभर खातो असं. Thank you.
ए हाय कर वैष्णवी भाई जो ब्लॉग मध्ये दिसेल त्यालाच घेणार. गाईज आम्ही आता आमच्या बाईक घेऊन आमच्या एरियात चाललेलो आहे मेंद्रातनं आणि ही आमची एक गाडी. आम्ही आमच्या मागे 2 गाड्या आहेत, आमच्या 4 गाड्या आहेत अशा. संतोष मामा जीवलग जीवाचा. आम्ही अशा गाड्यात फिरत चाललो. आम्ही खूप चाललोय आता. असं आमची एनर्जी एकदम नेक्स्ट लेवलला पोचलेली. आमची एनर्जी संपायचं नावच घेत नाही आणि आम्हाला मज्जा येते असं एन्जॉय करायला. व कधीतरीच भेटतं पण मज्जा येते. जरी Thank you.